वेलकम टू इन्स्पायरिंग एज्युकेशन। आज आपण शालेय क्षमता चाचणी या पेपरमधील विज्ञान हा विषय जो 35 मार्कासाठी असतो तो विषय घटकवाईज संपूर्ण महत्त्वपूर्ण मुद्दे आपण घटकवाईज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत। जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे त्या सर्व भागाचं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। चला, पाठ पहिला, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण। या पाठामध्ये महत्त्वपूर्ण भाग जर आपण विचार केला तर 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत। लक्षात ठेवा, 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत। तसेच जर आपण पाहिलं, कार्ल लिनियस यांनी सजीवांचे 2 सृष्टीत विभागणी केलेली आहे, वनस्पती व प्राणी। हे लक्षात ठेवा, वनस्पती व प्राणी यामध्ये कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी सजीवांचे 2 गटामध्ये विभागणी केलेली आहे। तसेच हेकेल या शास्त्रज्ञांनी 3 सृष्टी कल्पिल्या आहेत, ज्यामध्ये प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी यांचा समावेश होतो। चॅटन या शास्त्रज्ञांनी 1925 मध्ये आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी अशा 2 गटात विभागणी केलेली आहे। तसेच कोपलँड या शास्त्रज्ञांनी सजीवांची 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे, मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी। बघा, परीक्षेमध्ये जोड्या लावा या प्रश्नांतर्गत हे प्रश्न विचारले जातात। योग्य जोडी, अचूक जोडी ओळखा असा प्रश्न दिला जातो। तसेच पुढे पाहूया, रॉबर्ट हार्डिंग विठाकर या शास्त्रज्ञांनी, या तज्ज्ञांनी सजीवांची 5 गटामध्ये विभागणी केलेली आहे। लक्षात ठेवा। चला पुढचा भाग पाहूया, महत्त्वपूर्ण भाग। जो भाग डार्क हायलाइट केलेला आहे तो भाग आपण पाहायचा आहे। यामध्ये जर आपण मोनेरा सृष्टीमध्ये जर पाहिलो तर मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो। परीक्षेमध्ये विचारलं जाते की जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये होतो, तर मोनेरा सृष्टीमध्ये होतो, हे लक्षात ठेवा। तसेच या आकृत्या आपण पाहून घ्यायच्या आहेत, परीक्षेमध्ये विचारलं जातं यावर आधारित प्रश्न। साल्मोनेला टायफी हा खालीलपैकी चित्र ओळखा असा प्रश्न परीक्षेत पडला जातो, त्यामुळे आपल्याला ही आकृत्या माहिती असणं आवश्यक आहे। चला पुढे पाहूया, प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये अमिबा, पॅरामेशियम आणि प्लाझ्मोडियम इत्यादींचा समावेश होतो। लक्षात ठेवा। तसेच या आकृत्या, पॅरामेशियम आकृती कशी आहे हे पाहून घ्या, आणि युग्लिना ही आकृती कशी आहे, अमिबाची आकृती कशी आहे ते पाहणं गरजेचं आहे। पुढे पाहूया आपण की कवकामध्ये बुरशी ही आपण पाहून घ्या, बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्या पाठीमागच्या परीक्षेमध्ये ही आकृती पडलेली आहे। तसेच राष्ट्रीय विषाणू संस्था, जी विषाणूंचा अभ्यास करणारी संस्था आहे, त्या संस्थेचं मुख्यालय पुणे येथे आहे। लक्षात ठेवा। आणि ही संस्था 1952 साली या संस्थेची स्थापना करण्यात आली। चला पुढचा भाग पाहूया, महत्त्वपूर्ण भाग। कवकांची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते। लक्षात ठेवा, केवका हे म्हणजे कायटिन या जटिल शर्करेपासून त्यांची पेशीभित्तिका बनलेली असते। पुस्तकामध्ये अंडरलाईन करून घ्या महत्त्वपूर्ण भाग, जेणेकरून म्हणजे महत्त्वपूर्ण भागावर रिव्हिजन करता येईल। तसेच जर आपण जीवाणू जर पाहिलो, जीवाणूमध्ये जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते, पेशीत केंद्रक व इतर पटलयुक्त अंगके नसतात। लक्षात घ्या, जीवाणूमध्ये केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात। पुढे पाहूया, अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात, 20 मिनिटात म्हणजे ते दुप्पट होतात, हे लक्षात ठेवा। तसेच जीवाणूचे प्रकार, जीवाणूच्या प्रकारामध्ये गोलाणू आहे, दंडाणू आहे, तसेच दंडगोलाणू आहे, दंडाणू आहे, सर्पिलाकार हे सुद्धा आहे, आणि स्वल्पविराम आकृती हे सुद्धा आहे। पाहून घ्या, हे परीक्षेमध्ये वेगळा पर्याय ओळखा असं दिलं जाते। पुढे पाहूया,
आदिजीव मध्ये जर आपण पाहिलो महत्वपूर्ण भाग दृश्य केंद्रकी पेशी आढळणारे एकजीव सजीव असतात, ज्यामध्ये उदाहरण अमिबा असेल, पॅरामेशियम हे गढूळ पाण्यात राहतात, अमिबा आणि पॅरामेशियम. एंटामिबा हिस्टोलिटिका आमांश होण्यास कारणीभूत आहे, बघा परीक्षेमध्ये महत्वपूर्ण आहे. तसेच प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे मलेरिया व हिवताप होण्यास कारणीभूत आहे, लक्षात ठेवा हे दोन महत्वाचे. चला पुढे पाहूया. कवकामध्ये जर विचार केलं, कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्याचे शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये कवके आढळतात. कवकाचं उदाहरण जर बघायचं म्हणलं, इष्ट, कॅन्डिडा आणि आळंबी यांचा समावेश कवकामध्ये होतो. तसेच शैवालामध्ये जर आपण बघितलं त्याची उदाहरणं लक्षात ठेवा, क्लोरेल्ला आणि क्लॅमिडियोमोनास हे शैवालाचे दोन महत्वपूर्ण उदाहरणं आहेत. तसेच पुढे पाहूया विषाणू. बघा विषाणूवर प्रश्न विचारला जातो. विषाणूचा आकार लक्षात ठेवा, 10 mm ते 100 mm हा विषाणूचा आकार आहे. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत म्हणून त्यांना सजीव मानले जात नाही, हे लक्षात ठेवा. विषाणूंचा अभ्यास मायक्रोबायोलॉजी अंतर्गत केला जातो. तसेच विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान असतात, लक्षात ठेवा. चला पुढे पाहूया की काही विषाणूमुळे मानवांना रोग होतो. कोणता रोग होतो लक्षात घ्या की पोलिओ हा विषाणूजन्य रोग मानवाला होतो, इन्फ्लुएंजा हा विषाणूजन्य रोग मानवाला होतो आणि HIV एड्स हा विषाणू मानवाला होतो. तसेच गुरांना जर कोणता विषाणूचा रोग होतो विषाणूजन्य, तर पिकोर्ना नावाचा रोग होतो, लक्षात ठेवा. पिकोर्ना हा रोग कोणाशी संबंधित आहे किंवा पिकोर्ना हा रोग कुणाला होतो ते विचारलं जाते, गुरांना होतो. तसेच वनस्पतींना जर विचार केलं, टोमॅटोला विल्ट विषाणू होतो, विल्ट विषाणूजन्य रोग होतो. तंबाखूला मोझाईक विषाणूजन्य रोग होतो, हे लक्षात ठेवा. तसेच जीवाणूमध्ये जर विचार केलं, बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात, हे लक्षात घ्या. बॅक्टेरियोफाज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. चला या पाठावर 1 ते 2 मार्काचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात. चला पुढचा पाठ पाहूया आपण. आरोग्य व रोग या पाठामध्ये महत्वपूर्ण भाग जर आपण पाहिलो तर आपल्यासमोर एक चार्ट आहे संसर्गजन्य रोगाचा, ज्याला संक्रामक रोग असं म्हटलं जातं. संसर्गजन्य रोग दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक इत्यादी मार्फत म्हणजे पसरतात, हे लक्षात घ्या. त्यामध्ये जर विचार केलं तर क्षय नावाचा रोग आहे जो जीवाणूजन्य रोग आहे. कोणत्या जीवाणूपासून क्षय हा रोग होतो तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या जीवाणूमुळे हा क्षय नावाचा रोग होतो. तसेच पुढे जर पाहिलं तर महत्वपूर्ण लक्षणामध्ये थुंकीतून रक्त पडणे हे क्षयरोगाचं लक्षण आहे. तसेच BCG नावाची लस क्षयरोगावर उपाय म्हणून दिली जाते. डॉट हा उपचार क्षयरोगासाठी वापरला जातो. पुढे पाहूया कावीळ हा विषाणूजन्य रोग आहे. तो कशामुळे होतो? हेपॅटायटिस या विषाणूमुळे हा रोग होतो. पुढे जर याच्यामध्ये महत्वपूर्ण लक्षणामध्ये पाहिलं तर राखाडी विष्ठा हे काविळीचं महत्वपूर्ण लक्षण आहे. तसेच पाणी उकळून व गाळून पिणे उपायामध्ये. पुढे पाहूया, फक्त आपण महत्वपूर्ण भागावर प्रकाश टाकत आहोत, लक्षात ठेवा. पुढचा आहे अतिसार हगवण हा संसर्गजन्य रोग आहे. हा जीवाणू आणि विषाणूमुळे होतो. ते शिगेल्ला बॅसिलस आणि एंटामिबा हिस्टोलिटिका यामुळे म्हणजे अतिसार हा रोग होतो. तसेच यामध्ये महत्वपूर्ण जर विचारलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जलसंजीवनी ORS कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर ते अतिसार या रोगाशी संबंधित आहे, लक्षात ठेवा. पुढचा पाहूया पटकी, ज्याला कॉलरा असं म्हटलं जातंय, तो जीवाणूजन्य रोग आहे. कोणत्या जीवाणूमुळे होतो? व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या जीवाणूमुळे कॉलरा हा रोग, पटकी हा रोग होतो. तसेच विषमज्वर, ज्यालाच आपण टायफॉइड असं म्हणतो, तो जीवाणूजन्य रोग आहे. साल्मोनेला टायफी नावाच्या जीवाणूमुळे हा रोग होतो, हे लक्षात ठेवा. महत्वपूर्ण लक्षणामध्ये जर विचार केलं, 104° फॅरनहाइट पर्यंत ताप हे याचं महत्वपूर्ण लक्षण आहे.
चला पुढचे पाहूया आपण. सद्यस्थितीत काही महत्वाचे रोग आहेत, त्या रोगावर आपण प्रकाश टाकूया. डेंग्यू नावाचा हा रोग संसर्गजन्य रोग आहे. तो इडिस इजिप्ती नावाच्या डासामार्फत पसरतो, हे लक्षात ठेवा. इडिस इजिप्ती नावाच्या डासामार्फत डेंग्यू हा रोग पसरतो. तसेच पुढे पाहिलं तर महत्वपूर्ण लक्षणामध्ये डोळ्याच्या खोबणीत दुखणे हे एक लक्षण म्हणजे महत्वपूर्ण लक्षण आहे. रक्तातील रक्तबिंबिका यांचे प्रमाण कमी होणे, त्यामुळे शरीरांतर्गत रक्तस्राव होतो, हे एक लक्षात ठेवा. लक्षण म्हणजे परीक्षेमध्ये विचारलं गेलंय की रक्तातील रक्तबिंबिकेचं प्रमाण कमी झाल्यावर खालीलपैकी काय होतं, तर शरीरांतर्गत रक्तस्राव होतो, हे लक्षात ठेवा. तर पुढे पाहूया कोणत्या डासामुळे कोणता रोग होतो ते पाहूया आपण. हिवताप हा रोग अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो, लक्षात घ्या. तर हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो, हे लक्षात घ्या. आणि डेंग्यू हा रोग एडिस इजिप्ती प्रकारच्या डासामुळे होतो. तीन डास आहेत, 3 रोग आहेत त्या संबंधित. पुढे पाहूया स्वाईन फ्लूचं म्हणजे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था या संस्थेचं मुख्यालय पुणे येथे आहे, लक्षात ठेवा. चला पुढे स्वाईन फ्लूचं पाहूया. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा ए H1N1 या विषाणूमुळे हा रोग होतो. पुढे एड्स या रोगासंबंधित पाहूया, जो HIV या विषाणूमुळे मानवाला हा रोग होतो. आणि इलिसा ही रक्ताची चाचणी या रोगाचं निदान करण्यासाठी केली जाते, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. पुढे जर आपण पाहिलो तर रेबीज हा एक महत्वपूर्ण रोग आहे, विषाणूजन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेला कुत्रा असेल, ससा असेल, मांजर, माकड म्हणजे यामार्फत हा चावल्यानंतर हा रोग पसरतो. जर महत्वपूर्ण लक्षणामध्ये जलद्वेष हे त्याचं महत्वपूर्ण लक्षण आहे. तसेच पुढे पाहिलं जर रोगी पाण्याला घाबरत असतो म्हणजे घाबरतो आणि त्याला जलसंत्रास असं म्हटलं जातंय. या रोगाच्या लक्षणं जर कुत्रा म्हणजे बाधित जर कुत्रा जर व्यक्तीला चावला, आजाराची लक्षणं 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडतो की किती दिवसानंतर दिसू लागतात लक्षणं रेबीज रोगाची, तर 90 ते 175 दिवसामध्ये दिसू लागतात. 2 ते 12 आठवडे ताप राहणे हे लक्षण आहे. अतिशोक्ती करत वागणे, ज्या व्यक्तींना रेबीज हा रोग झालेला आहे तो व्यक्ती अतिशोक्ती करत वागतो. पाण्याची भीती वाटणे हे सुद्धा ह्याचे एक महत्वपूर्ण लक्षण आहे, लक्षात ठेवा. लक्षणावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढे पाहूया महत्वपूर्ण रोग. पुढचा रोग आहे कर्करोग. कर्करोग म्हणजे नेमकं काय आहे हे लक्षात घ्या. पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. जी पेशीची अनियंत्रित वाढ झाली त्या वाढीसच कर्करोग असे म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात. कर्करोगाचं एक कारणामध्ये अनुवंशिकता हे सुद्धा एक कारण आहे. जर कर्करोगाचे निदान करण्यासाठी म्हणजे कर्करोग झालाय का नाही हे पाहण्यासाठी टिश्यू डायग्नोसिस, CT स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी इत्यादी तंत्राचा वापर केला जातो. बघा परीक्षेमध्ये विचारलं जातंय की टिश्यू डायग्नोसिस हे कोणत्या रोगाचं निदान करण्यासाठी वापरलं जाते, तर कर्करोगाचे निदान करण्यासाठी वापरलं जाते. तर उपचार जर विचार केलं तर रसायनोपचार, किरणोपचार आणि शल्यचिकित्सा या प्रचलित उपचाराबरोबरच रोबोटिक सर्जरी आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी हे उपचार पद्धती आहे. लक्षात ठेवा उपचार पद्धतीवर आधारित प्रश्न विचारला जातो. पुढे पाहूया मधुमेह. मधुमेह म्हणजे काय नेमकं, स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्शुलिन्स हे संप्रेरक म्हणजे इन्शुलिनची जर कमतरता निर्माण झाली तर मधुमेह हा रोग होतो. एक कारणामध्ये मधुमेह अनुवंशिक आहे, लक्षात घ्या. म्हणजे मधुमेहाच्या कारणापैकी एक कारण अनुवंशिकता हे सुद्धा कारण आहे. तसेच 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आपल्या देशामध्ये आहेत आणि जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारत या देशात आढळतात. चला पुढचा रोग पाहूया हृदयविकार. हृदयविकार हा एक
म्हणजे कारणामध्ये जर बघितलं आनुवंशिकता हे सुद्धा एक हृदयविकाराचं कारण आहे. तसेच त्याच्या म्हणजे उपायामध्ये जर विचार केलं अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण, स्टेंट्स टाकणे, पेसमेकर बसवणे हे हृदयविकाराशी संबंधित आहेत. जर आपल्याला विचारलं ओपन हार्ट सर्जरी हे कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर हृदयरोगाशी संबंधित आहे. अँजिओप्लास्टी हे सुद्धा हृदयरोगाशी संबंधित आहे. चला पहिल्यांदा म्हणजे 108 क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करा. म्हणजे जर एखाद्या रुग्णाला तातडीची वैद्यकीय सेवा हवी असेल तर 108 क्रमांकावर फोन करणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा 108 क्रमांक. पुढे पाहूया की जर एखाद्याला हृदयरोग झाला तर शास्त्रशुद्ध पद्धतीने रुग्णाच्या छातीवर दाब देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीला कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट असं म्हटलं जात आहे. या ह्याच्यामध्ये 30 वेळा छातीवर दाब दिला जातो. पुढे पाहूया आपण की पुढचं आहे जेनरिक औषधे. जेनरिक औषधे हे हेल्थ कार्ड व जनसमाधान या मोबाईल ॲपच्या सहाय्याने आपण सहज मिळवू शकतो. मोबाईलचे ॲप लक्षात ठेवा हेल्थ कार्ड आणि जनसमाधान. पुढे महत्वपूर्ण भाग जर बघितलो पंतप्रधान जन औषध योजना 1 जुलै 2015 ला सुरुवात झाली. तसेच आरोग्य दिन विशेष यावर आधारित प्रश्न परीक्षेत नेहमी विचारला जातो की 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे, 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आहे. लक्षात ठेवा 14 जून हा जागतिक रक्तदान दिन आहे आणि 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आहे. हे दिन लक्षात ठेवा जेणेकरून परीक्षेमध्ये विचारलं तर आपल्याला योग्य उत्तर देता येईल. तसेच रक्तदान एका वेळेला किमान 3 रुग्णाची गरज पूर्ण करते आणि एका वर्षामध्ये 4दा रक्तदान जर केलं तर 12 रुग्णाचे प्राण वाचू शकतात. पुढचा घटक जर आपण पाहिलो तर बल व दाब या घटकावर आधारित महत्वपूर्ण जर आपण विचार केलं तर आपल्या समोर 3 आकृत्या दिसत आहेत, 3 चित्र दिसत आहेत. एक ढकलणे, दुसरं ओढणे आणि तिसरं टोलावणे हे स्नायू बलाशी संबंधित आहेत. कारण हे आपल्या व्यक्तीच्या स्नायूद्वारे हे बल प्रयुक्त केलं जात आहे म्हणून त्याला स्नायू बल असे म्हणतात. आणि स्नायू बलाचा प्रत्यक्ष वस्तूशी संपर्क येतो म्हणून त्याला संपर्क बल असे म्हणतात. लक्षात घ्या संपर्क बलाचे स्नायू बल हे महत्वपूर्ण उदाहरण आहे. पुढे जर आपण असंपर्क बले जर बघितलं जर खालच्या चित्रामध्ये हे असंपर्क बले आहेत जे आपलं चुंबक ध्रुवाकडे म्हणजे लोखंडी टाचण्या चुंबकीय ध्रुवाकडे आकर्षल्या जातात, हे चुंबकीय बलामुळे होते. तसेच कंगव्याकडे कागदी कपटे आकर्षली जाणे हे आपल्या स्थितीत विद्युत बलामुळे होते. आणि नारळ खाली पडणे, नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडणे हे गुरुत्वीय बलामुळे होते. हे असंपर्क बलाचे उदाहरण आहेत. लक्षात ठेवा. पुढे पाहूया की बघा इथं स्नायू बल हे संपर्क बलाचे महत्वपूर्ण उदाहरण आहे. तसेच जर इथं विचार केला बघा इकडं चुंबकीय बल, गुरुत्वीय बल आणि स्थितिक विद्युत बल ही असंपर्क बलाची उदाहरणे आहेत. उदाहरणे लक्षात ठेवा कोणत्या बलाची कोणती उदाहरणे आहेत. तसेच घर्षण बल हे गतिमान वस्तूवर प्रयुक्त असते. बघा घर्षण बल हे गतिमान वस्तूवर प्रयुक्त असते, गतीच्या विरुद्ध दिशेने प्रयुक्त होत असते. हे लक्षात ठेवा. त्याच्या उदाहरणामध्ये केळीच्या सालीवरून घसरणे आणि चिखलामुळे घसरायला होणे हे त्याचे उदाहरण आहेत घर्षण बलाचे. पुढे पाहूया आपण महत्वपूर्ण भाग स्थितिक विद्युत बल, असंपर्क बल. चला पुढचं बघूया. जडत्व म्हणजे काय लक्षात घ्या. वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व असे म्हणतात. जडत्वाचे 3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये विराम अवस्थेतील जडत्व, त्याच्यामध्ये त्याचं उदाहरण जर बघितलं तर बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. बऱ्याचदा आपण अनुभवतो, आपण बसमध्ये बसतो, बस थांबलेली असते, आपण बसतो
आणि बस अचानक सुरू होते तेव्हा आपण मागच्या दिशेने फेकले जातो. तर हे उदाहरण विराम अवस्थेतील जडत्वाचं आहे. लक्षात ठेवा, विराम अवस्थेतील जडत्वाचं हे उदाहरण आहे. पुढचं जर बघितलं आपण गतीचे जडत्व, याचे उदाहरण जर बघितलं तर फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरतच राहतो. आपण बघितलो की आपण स्विच बंद केल्यानंतर पंखा हा काही वेळ फिरतच असतो. हे गतीच्या जडत्वाचं आहे. म्हणजे पंखा हा गतिमान आहे, बंद केल्यानंतर त्या गतीमध्येच तो फिरत राहतो थोडा वेळ, म्हणून ते गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे. बस अचानक थांबल्यास बसमधील प्रवासी पुढच्या दिशेने फेकले जाणे हे सुद्धा गतीच्या जडत्वाचं उदाहरण आहे. पुढे जर आपण पाहिलो, वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जाणे हे दिशेचे जडत्वाचं उदाहरण आहे. म्हणजे दिशा बदललं वाहनानं आणि आपले म्हणजे प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जाणे हे दिशेच्या जडत्वाचं उदाहरण आहे. चला पुढे पाहूया आपण. दाब म्हणजे काय? एकक क्षेत्रफळावर लंब दिशेने प्रयुक्त असणाऱ्या बलास दाब असे म्हणतात. हे दाबाचं सूत्र आहे. दाब बरोबर बल छेद ज्यावर बल प्रयुक्त केले आहे ते क्षेत्रफळ. बघा, परीक्षेमध्ये विचारलं जातंय दाबाचं सूत्र आणि आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसेच जर आपण बलाचे SI पद्धतीची एकक आहे न्यूटन, हे लक्षात ठेवा. दाबाचे एकक आहे N/m वर्ग, हे दाबाचे एकक आहे ज्याला पास्कल असं म्हटलं जातंय. चला पुन्हा, क्षेत्रफळ वाढले की त्यावर बलाचा दाब कमी होतो आणि क्षेत्रफळ कमी झाले की त्यावर बलाचा दाब वाढतो, हे लक्षात घ्या. चला पुढे पाहूया. पृथ्वीवर सर्व बाजूनी हवेचे आवरण आहे. ह्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे वातावरण आहे. यापुढेही 400 किलोमीटर पर्यंत हे अतिशय विरल स्वरूपात आहे, लक्षात घ्या. परीक्षेमध्ये रिकाम्या जागामध्ये विचारलं जातंय. तसेच जर आपण पुढे पाहिलो तर वातावरणीय दाब m बार किंवा हेक्टोपास्कल या एककामध्ये मोजला जातो. चला पुढचा महत्वपूर्ण भाग पाहूया आपण. प्लावक बल म्हणजे काय हे लक्षात ठेवा. संकल्पना. प्लावक बल कशाला म्हणतात? पाण्यात किंवा अन्य द्रव्यात वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असे म्हणतात. बघा, पाण्यात किंवा अन्य द्रावात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने जे प्रयुक्त बल असते त्याला प्लावक बल असे म्हणतात. बघा, गोड्या पाण्यात पोहणाऱ्या तलावात म्हणजे गोड्या पाण्याच्या पोहण्याच्या तलावात पोहण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे जाते. कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, त्यामध्ये क्षार विरघळलेले असतात, त्यामुळे पोहणे सोपे जाते. पुढे पाहूया. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू पाण्यात तरंगते. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल तर वस्तू बुडते पाण्यामध्ये. आणि प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे जर असेल तर वस्तू द्रव्यामध्ये तरंगते, हे लक्षात ठेवा. चला पुढे पाहूया. एखादी वस्तू द्रायूमध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडाल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल वस्तूच्या बाजूला सारलेल्या द्रव्याच्या वजना इतके असते. हे आर्किमिडीजचं तत्व आहे. आणि या तत्वामध्ये जर विचार केलं तर या तत्वावर आधारित जहाजे असतील, पाणबुड्या या रचनेमध्ये हे तत्व वापरले जाते. दुग्धतामापी आणि आर्द्रतामापी ही उपकरणे याच तत्वावर आधारित आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जातंय दुग्धतामापी व आर्द्रतामापी या उपकरणामध्ये कोणत्या तत्वाचा वापर केला जातो? तर ते आर्किमिडीजच्या तत्वाचा वापर केला जातो. चला पुढे पाहूया. घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान. घनतेचे SI पद्धतीतील एकक किलोग्राम मीटर स्क्वेअर आहे, हे लक्षात घ्या. सापेक्ष घनता बरोबर पदार्थाची घनता छेद पाण्याची घनता. बघा, ह्या पद्धतीचं सूत्र आहे. आणि हे गणित पाहून घ्या. जे गणित 2 ते 3 मार्काला परीक्षेमध्ये जशाच तसे पडतात पुस्तकातले, त्यामुळे पाहून घेणं गरजेचं आहे. पुढे पाहूया पुढचा धडा. धारा विद्युत आणि चुंबकत्व. बघा, अणूमध्ये इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित कणाला म्हणजे इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारित कण आहेत तर प्रोटॉन हे धन प्रभारित कण आहेत. बघा, अणूमध्ये लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन कसा आहे? ऋण प्रभारित आहे आणि प्रोटॉन हे धन प्रभारित आहे. जर पुढे बघितलं आपण
चला कोरडा विद्युत घट बघूया आपण. कोरडा विद्युत घटामध्ये जो रेडिओ संचामध्ये, भिंतीवरील घड्याळामध्ये, विजेरीमध्ये कोरडा विद्युत घट वापरला जातो. कोरडा विद्युत घटामध्ये जर बाहेरचं आवरण हे जस्ताचं असतं हे लक्षात ठेवा. तसेच झिंक क्लोराईड ZaCl2 आणि अमोनियम क्लोराईड या ओल्या मिश्रणाचा लगदा यामध्ये वापरलेला असतो. बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे पाठीमागे विचारलं गेलेलं आहे पाठीमागच्याच परीक्षेमध्ये. तसेच मध्यभागी ग्रॅफाइटची कांडी असते हे सुद्धा लक्षात ठेवा. कोरडा विद्युत घट वापरायला सोयीचा असतो कारण ते उभे आडवे तिरपे कसेही ठेवता येतात. दुसरा विद्युत घट आहे लेड आम्ल विद्युत घट. लेड आम्ल विद्युत घट शिशाचे Pb एक विद्युत अग्र आणि लेड डायऑक्साइड चे दुसरे विद्युत अग्र विरल सल्फ्युरिक आम्लात बुडवलेले असते. लक्षात घ्या हे एक विरल सल्फ्युरिक आम्लामध्ये बुडवलेलं असतं लेड आम्ल विद्युत घटाचं. चला पुढचं बघूया. ह्या प्रकारच्या विद्युत घटाची मोठी विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते. म्हणजे कोणत्या विद्युत घटाची? लेड आम्ल विद्युत घटाची. म्हणजे मोठा विद्युत प्रवाह, जास्त विद्युत प्रवाह जर पाहिजे असेल तर लेड आम्ल विद्युत घट वापरला जातो. त्यामध्ये जे मोटारी असतील, ट्रक असेल, मोटर गाडी असेल, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे असतील, यामध्ये लेड आम्ल विद्युत घटाचा वापर केला जातो. लक्षात घ्या. पुढचा आहे निकेल कॅडमियम हे विद्युत घट. जो विद्युत घट इकडे तिकडे न्यावे लागतात अशा उपकरणामध्ये हा वापरला जातो. बघा पुढे विद्युत घट अशा खुणेने दर्शविला जातो हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे चिन्ह विचारलं जातं विद्युत घटाचं की हे चिन्ह आहे विद्युत घटाचं. चला पुढे पाहूया की लिथियम आयन विद्युत घट हा आधुनिक साधनामध्ये वापरला जातो. ज्यामध्ये लॅपटॉप असेल, स्मार्टफोन असेल, यामध्ये लिथियम आयन विद्युत घट वापरला जातो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जाते की स्मार्टफोन आणि लॅपटॉप यामध्ये खालीलपैकी कोणता विद्युत घट वापरला जातो? तर लिथियम आयन विद्युत घट वापरला जातो. तसेच ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडणीमध्ये जोडले जातात. चला पुढे पाहूया. बघा हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड या शास्त्रज्ञाने, या वैज्ञानिकाने हे निरीक्षण प्रथम नोंदवलं, जे म्हणजे एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. हे निरीक्षण प्रथमतः हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड या शास्त्रज्ञाने प्रथम नोंदले. बघा विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबक क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक वापरले जातात. हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा पाठ पाहूया. अणूचं अंतरंग. महत्वपूर्ण पाठ आहे, जेणेकरून 2 ते 3 मार्क अणूचे अंतरंग या पाठावर आधारित असतात. जर विचार केलं तर बघा सर्व भौतिक व रासायनिक बदलामध्ये आपली रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे अणू होय. लक्षात ठेवा. आणि पाण्याचं रेणुसूत्र H2O हे लक्षात ठेवा. ऑक्सिजनचं रेणुसूत्र O2 आणि खाली जर आपण केलं मिथेनचे रेणुसूत्र लक्षात ठेवा CH4 आहे. CH4 लक्षात ठेवा मिथेनचं रेणुसूत्र. पुढे जर पाहिलो तर अणुविषयी संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे. अणुविषयक संकल्पना 2500 वर्षांहूनही जुनी आहे. तर भारतीय तत्वज्ञ कनाद मुनी यांनी द्रव्य हे अविभाज्य कणाचे बनलेले असते, त्यांना कनाद मुनीने परमाणु हे नाव दिले. लक्षात घ्या. कनाद मुनीने परमाणु दिले आणि ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस यांनी ॲटम हे नाव दिले. बघा म्हणजे लक्षात ठेवा नाव. पुढचं पाहूया आपण. डाल्टन यांनी प्रथमतः अणुसिद्धांत मांडला. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला डाल्टन यांनी. तर त्यांनी म्हणजे अणूला बुंदीच्या लाडवाची संज्ञा दिली. बघा बुंदीच्या लाडवाची संज्ञा कोणी दिली? तर डाल्टनने दिली. पुढे इलेक्ट्रॉनचा शोध थॉम्सन यांनी लावला. लक्षात घ्या इलेक्ट्रॉनचा शोध ऋणप्रभारित कण आहे तोचा शोध थॉम्सन जे थॉम्सन यांनी लावला हे लक्षात ठेवा. पुढे अणूचे पहिले प्रारूप
कोण मांडले? जे थॉम्सन यांनी मांडले 1904 मध्ये, ज्याला प्लम पुडिंग प्रारूप असं म्हणतात. अणु हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया आपण की रुदरफोर्ड यांनी विकिरीकरण प्रयोग मांडला. पुन्हा नील्स बोर या शास्त्रज्ञांनी स्थायी कक्षा अणुप्रारूप मांडला. पुढे जर आपण विचार केलं तर पुढचा भाग बघा की अणूची संरचना बघूया. म्हणजे अणूच्या संरचनेमध्ये 3 प्रकारच्या अवानुकणांचा समावेश होतो, ज्यामध्ये केंद्रक असेल, प्रोटॉन असेल आणि न्यूट्रॉन, या 3 अवानुकणांचा समावेश होतो. बघा केंद्रकामध्ये जर विचार केला, अणूचे केंद्रक धनप्रभारित असते. लक्षात घ्या, केंद्रक हे धनप्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्वच वस्तुमान हे केंद्रकामध्ये एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अवानुकण असतात, ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 अवानुकण असतात. त्यालाच न्यूक्लियॉन असं म्हटलं जातं. बघा आपण एक बघूया प्रोटॉनचं. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवानुकण आहे. लक्षात घ्या, प्रोटॉन हे कसं आहे? धनप्रभारित आहे, धनप्रभारित अवानुकण आहे. प्रोटॉनचा निर्देश P या संज्ञेने केले जातो, म्हणजे प्रोटॉन P या संज्ञेने त्याचा निर्देश केला जातो. पुढे पाहूया की प्रोटॉनचं लक्षात घ्या, प्रोटॉन केवढा असतो? म्हणजे 1.6 × 10⁻19 कुलोम एवढं प्रोटॉनचं धनप्रभार असतो. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजे मूलद्रव्याचा अणुअंक असून तो Z या अक्षराने दर्शविला जातो. बघा अणुअंक कोणत्या अक्षरानं दर्शविला जातो? संज्ञेनं दर्शविला जातो, तर Z या संज्ञेनं दर्शविला जातो. बघा प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1 डाल्टन म्हणजे 1 U 1.66 × 10⁻27 ग्रॅम हे प्रोटॉनचं वस्तुमान आहे. पाठीमागच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न पडलेला आहे की प्रोटॉनचं वस्तुमान किती आहे. आता लक्षात ठेवा की जे न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनचं पडू शकते परीक्षेमध्ये. चला बघा, न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असलेला अवानुकण असून त्याचा निर्देश N या संज्ञेनं दर्शविला जातो. 1 U इतके अणुवस्तुमान असलेला हायड्रोजनचा अपवाद वगळता हे सर्व मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. 1 न्यूट्रॉनचे वस्तुमान 1 U असते, हे लक्षात ठेवा. चला पुढे पाहूया. इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित अणुकण असून त्याचा E- या संज्ञेने त्याचा निर्देश केला जातो. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. बघा केंद्रकातील असलेल्या वेगवेगळ्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन हे परिभ्रमण करतात. पुढे अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकातील प्रोटॉन संख्येइतकी असते. बघा प्रोटॉन जेवढे असतील तेवढे इलेक्ट्रॉन असतात. पुढे जर आपण विचार केलं तर अणूमधील प्रोटॉन न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असतो. बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे काय असतो? त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असतो आणि तो A या संज्ञेनं दर्शविला जातो. बघा इथं खाली दाखवलेलं आहे, एक कार्बनचं दाखवलेलं आहे. वरी कार्बनच्या वरी जे 12 लिहिलेलं आहे ते अणुवस्तुमानांक आहे. अणुवस्तुमानांक हा डोक्यावर दर्शविला जातो आणि खालच्या बाजूला अणुअंक, जो अणुअंक म्हणजे प्रोटॉनच्या संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही अणुअंका एवढीच असते, हे लक्षात घ्या. जर आपल्याला अशा पद्धतीचा डायग्राम दिला आणि यामध्ये जर आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या काढा जर म्हटलं तर इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 6 आहे. प्रोटॉनची संख्या पण 6 आहे. अणुअंक पण 6 आहे, लक्षात घ्या. आणि वरचं अणुवस्तुमानांक असते. चला पुढे पाहूया आपण की अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचाला पहिले कवच असं म्हणतात. त्यानंतर दुसरं कवच असे कवचाची संख्या असते. ती कवचांची संख्या N या संज्ञेनं दर्शविली जाते. पहिल्या कवचाला K
संबोधलं जातंय, दुसऱ्या यल आणि तिसऱ्याला यम आणि चौथ्याला यन अशा पद्धतीने त्या कवचाच्या संज्ञेला संबोधण्यात येतं। आणि कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे काढण्यासाठी 2n वर्ग या सूत्राचा वापर केला जातो। बघा परीक्षेला विचारलं गेलेलं आहे कोणत्या सूत्राने इलेक्ट्रॉनची संख्या काढली जाते, ते 2n वर्ग या सूत्राने काढली जाते। चला पाहूया, के या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात हे लक्षात घ्या। एल या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात, एम या कवचामध्ये 18 इलेक्ट्रॉन असतात, तर एन या कवचामध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात हे लक्षात घ्या। चला पुढे पाहूया आपण, पहिल्या कवचाची के या कवचाची इलेक्ट्रॉन ऊर्जा सर्वात कमी असते। म्हणजे जे के प्रकारचं म्हणजे पहिलं कवच असते तिची ऊर्जा सर्वात कमी असते। जसं जसं कवच वाढत जाईल तस तसं ऊर्जा वाढत जाते। संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधाची संख्या म्हणजे संयुजा होय। बघा बाह्यतम कवचालाच संयुजा कवच असं म्हणतात। कोणत्या कवचाला? जे सर्वात बाहेरचं कवच आहे, सर्वात शेवटचं, त्या कवचालाच संयुजा कवच असे म्हणतात। बघा हेलियम आणि निऑन, हेलियम आणि निऑन हे निष्क्रिय वायू आहेत। निष्क्रिय मूलद्रव्य कोणते? तर हेलियम आणि निऑन आहे, लक्षात ठेवा। पुढे पाहूया आपण की समस्थानिके म्हणजे काय, की ज्या निसर्गामध्ये काही अशी मूलद्रव्ये आढळतात ज्याचा अणुआंक समान आहे परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न आहे, असे अणु असतात। एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असे म्हणतात। कार्बनचे 3 समस्थानिके आहेत, C12, C13 आणि C14 ही कार्बनचे 3 समस्थानिके आहेत, लक्षात घ्या, विचारलं जाते परीक्षेच्या दृष्टिकोनातून। तसेच हायड्रोजनचे पण 3 समस्थानिके आहेत, कोणते? हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे हायड्रोजनचे 3 समस्थानिके आहेत। चला पुढे बघा समस्थानिकाचा उपयोग काय होतो। युरेनियम 235 हे समस्थानिक केंद्रकीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी वापरलं जातं। कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावर वैद्यकीय उपचारामध्ये काही मूलद्रव्याचा किरणोत्सारी समस्थानिका म्हणून उपयोग केला जातो, म्हणजे ते कोणता आहे? कोबाल्ट। कोबाल्ट हे कॅन्सरसाठी वापरलं जातं। युरेनियम हे विखंडन ऊर्जा निर्मितीसाठी वापरलं जातं। तसेच गॉयटर हे थायरॉइड या ग्रंथीच्या आजारावरील आयोडीन 131 हे मूलद्रव्य म्हणजे समस्थानिक वापरलं जातं गॉयटर या रोगाच्या आजारावर। तसेच किरणोत्सारी मूलद्रव्याच्या समस्थानिकाचा उपयोग जमिनी खालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी सोडियम 24 या समस्थानिकाचा उपयोग केला जातो। तसेच C14 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्माचे वय ठरवण्यासाठी केला जातो। बघा IMP परीक्षेच्या दृष्टिकोनातून की यातील एक तरी विचारलं जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे व्यवस्थित अभ्यासा। पुढे जर पाहिलो आपण तर युरेनियम 235 याचं विखंडन केल्यानंतर जे प्रचंड ऊर्जा निर्माण होते त्यामध्ये क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 या 2 मूलद्रव्याचे निर्मिती होते आणि त्याच्यापासून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाते। बघा 2019च्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। ही आकृती दिली गेली होती की युरेनियम 235 विखंडन होऊन खालीलपैकी कोणत्या 2 मूलद्रव्याची निर्मिती होते? तर युरेनियम 235 या मूलद्रव्याचं विखंडन होऊन क्रिप्टॉन 92 आणि बेरियम 141 या मूलद्रव्याची निर्मिती होते, लक्षात ठेवा। तसेच अणुभट्ट्यामध्ये श्रृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉनचा वेग कमी करण्याची आवश्यकता असते। बघा भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रामध्ये एकूण 22 अणुभट्टे आहेत। भारतामध्ये किती? 22 अणुभट्टे आहेत कार्यान्वित। त्यापैकी भारतातील पहिली अणुभट्टी जी आहे अप्सरा नावाची भारतातील पहिली अणुभट्टी आहे, लक्षात ठेवा। पुढे पाहूया की भारतात थोरियम 232 या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत। बघा थोरियम या मूलद्रव्याचे सर्वाधिक साठे भारतामध्ये आहेत।
चला पुढचा पाठ अभ्यासूया आपण, द्रव्याचे संघटन. बघा यामध्ये द्रव्याच्या कणामध्ये अणु किंवा रेणूमध्ये आंतररेणुकीय आकर्षण बल कार्यरत असते. बघा चला पुढे पाहूया आपण. वायूमध्ये आंतररेणुकीय बल हे अतिक्षीण असते, त्यामुळे वायूंना ठराविक आकार आणि ठराविक आकारमान नसतो. लक्षात ठेवा, वायूंना ठराविक आकार आणि आकारमान नसतो. पुढे जर पाहिलं की बघा पितळ या मिश्रणात तांबे, जस्त आणि ब्रॉन्झ म्हणजे पितळ या संमिश्रणात तांबे व जस्त याचा समावेश असतो आणि ब्रॉन्झ मध्ये तांबे व कथिल यांचा समावेश असतो. लक्षात घ्या, विचारले जाते परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढे जर आपण पाहिलो तर पाणी हे एक संयुग आहे. लक्षात ठेवा. पुन्हा दूध हे एक मिश्रण आहे आणि गाईच्या दुधात म्हणजे स्निग्ध पदार्थाचे प्रमाण 3.5% 3 ते 5% असते. तसेच म्हशीच्या दुधात हे प्रमाण 6 ते 9% असते. दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्यातील दुग्ध शर्करा या घटक पदार्थामुळे येते. हे लक्षात ठेवा, दुग्ध शर्करेमुळे दुधामध्ये काय येते, गोडी येते. पुढे जर आपण धातू आणि अधातू या पाठामध्ये जर पाहिलं की मूलद्रव्य म्हणजे मूलद्रव्याचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू आणि धातू सदृश्य यामध्ये वर्गीकरण केलेलं असते. धातूंना म्हणजे धातूचे गुणधर्म जर आपण पाहिलो तर धातूंना अवस्था, धातूंना चकाकी असते, धातू कठीण व त्यांची तार व पत्रे बनविता येतात, धातू उष्णता व विद्युत सुवाहक असतात, धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करतात. लक्षात घ्या, धातू हे धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात. तेज, धातूला तेज आणि चकाकी असते, कठीणपणा असतो, धातू हा कठीण असतो. तसेच तन्यता हा गुणधर्म धातूमध्ये असतो, म्हणजे काय, तार बनवता येते धातूची. तसेच वर्धनीयता म्हणजे धातूपासून पातळ पत्रा बनवता येतो, वर्धनीयता हा धातूचा गुणधर्म आहे. उष्णतेचे वहन, धातूमधून उष्णतेचे वहन होते, हे लक्षात ठेवा. धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात आणि उत्तम सुवाहकामध्ये चांदी, तांबे, अल्युमिनियम यांचा उष्णतेचे उत्तम वाहक आहेत. चला, धातू हे विजेचे सुवाहक आहेत. घनता, धातूची घनता जास्त असते. धातूचा द्रवणांक व उत्कलनांक हा जास्त असतो. नादमयता हा धातूचा गुणधर्म आहे, आपण शाळेची घंटा पाहिलेलीच असेल. तसेच अधातूमध्ये काय बघा, कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे यांचा समावेश येतो. जर अधातूचे गुणधर्म जर बघितलं आपण, अधातू भौतिक अवस्था सर्वसामान्य अवस्थेला अधातू स्थायू व द्रव आणि वायू रूपात आढळतात. धातूंना चकाकी नसते. बघा, धातूंना चकाकी नसते. अपवाद जर बघितलं, हिरा हा अपवाद आहे. हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे हिरा, आणि तो म्हणजे हिऱ्याला चकाकी असते, हा अपवाद आहे. तसेच ठिसूळपणा, धातू हा ठिसूळ असतो, ज्याला हातोडीने ठोका तो म्हणजे त्याचे तुकडे पडतात. अधातू हे ठिसूळ असतात, म्हणजे अपवाद हिरा आहे. हिरा हे कार्बनचे अपरूप आहे, सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. तन्यता व वर्धनीयता हा धातूला नसते. धातू उष्णतेचे दुर्वाहक आहेत, त्यामध्ये अपवाद आहे. ग्रॅफाइट हे विजेचा सुवाहक आहे. धातूची घनता कमी असते. पुढे जर आपण पाहिलं, अधातूचे द्रवणांक हा उत्कलनांक कमी असतो, हे गुणधर्म लक्षात ठेवा. तसेच जर पुढे जर आपण पाहिलं, राजधातू कशाला म्हणायचं, सोने, चांदी, प्लॅटिनियम आणि पॅलेडियम आणि रोडियम ही काही धातू राजधातू आहेत. राजधातू कारण का हवा, पाणी, उष्णता यांचा सहसा यांच्यावर परिणाम होत नाही, त्यामुळे ते राजधातू आहेत. बघा, चांदीचा उपयोग औषधामध्ये केला जातो. लक्षात ठेवा, चांदीचा उपयोग औषधामध्ये केला जातो.
पुढे जर पाहिलं प्लॅटिनियम आणि पॅलेडियम या धातूचा उपयोग उत्प्रेरक म्हणून वापरले जाते. तसेच सोन्याची शुद्धता 100% शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट होय, हे लक्षात ठेवा. आणि 24 कॅरेट म्हणजे 100% शुद्ध सोनं. आणि जे दागिन्याला आता सध्या जे आपण सोनं वापरतो ते 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी असतं, लक्षात घ्या. पुढे पाहूया, धातूवर ओलाव्यामुळे हवेतील वायूची प्रक्रिया होऊन धातूचे संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूवर परिणाम होऊन ते झिजतात, याला क्षरण असं म्हणतात. पुढे जर आपण बघितलं की संमिश्रामध्ये जर बघितलं स्टेनलेस स्टील हे संमिश्र लोखंड व कार्बन, क्रोमियम आणि निकेल यापासून बनलेलं आहे. लक्षात ठेवा, हे संमिश्र कशापासून बनलेलं आहे तर पितळ हे संमिश्र तांबे व जस्त यापासून बनलेलं आहे. तर कांस्य हे संमिश्र तांबे व कथिल यापासून बनलेलं आहे. हे संमिश्र लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. तसेच जर पुढे जर आपण बघितलं की पाणी अस्वच्छ होते म्हणजे काय तर पाण्यामधील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होते. जैविक जलप्रदूषके त्याच्यामध्ये शैवाल, जीवाणू आणि विषाणू यांचा समावेश होतो. असेंद्रिय जलप्रदूषकामध्ये बारीक वाळू, धुलीकण यांचा समावेश होतो, ज्यामध्ये पारा असेल, शिसे असेल, कॅडमियम यांचाही समावेश होतो. सेंद्रिय जलप्रदूषकामध्ये तणनाशके आणि कीटकनाशके यांचा समावेश होतो. पुढे बघा, तामिळनाडू राज्यात कातडी कमावण्यासाठी अनेक केंद्रे आहेत. त्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी पलार या नदीत सोडले जाते, त्यामुळे ती नदीला पझर गटार नदी असे म्हणतात. लक्षात ठेवा, गटार नदी किंवा पझर नदी ही पलार नदीला असं म्हटलं जाते. ते कुठं आहे? तामिळनाडू राज्यामध्ये आहे. बघा, जलप्रदूषणाच्या कारणामध्ये नैसर्गिक कारणामध्ये जलपर्णीची वाढ हे एक नैसर्गिक कारण आहे. परीक्षेला विचारला गेलेला प्रश्न आहे की जलपर्णीची वाढ नैसर्गिक कारण कोणते पाणी प्रदूषण होण्यामध्ये? एक जलपर्णीची वाढ, कुजणारे पदार्थ, गाळामुळे सुद्धा पाणी म्हणजे प्रदूषित होते. जमिनीच्या धूप, कवक आणि शैवाल आणि कृमी हे नैसर्गिक कारण आहेत. आणि इकडचे मानवनिर्मित कारण आहेत. त्याच्यामध्ये निवासी क्षेत्रातील सांडपाणी, औद्योगिक सांडपाणी, खनिज तेल गळती, खते व कीटकनाशकाचा वापर आणि इतर कारणे ही मानवनिर्मित कारणे आहेत. चला पुढे पाहूया आपण. पुढचा पाठ आहे आपत्ती व्यवस्थापन. बघा, भूकंप म्हणजे काय? भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे म्हणजे भूकंप होय. पुढे बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही प्रकारचे असू शकतात. आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला 12,400 ते 14,000 भूकंप होतात. लक्षात घ्या, 12,400 ते 14,400 भूकंप आपल्या पृथ्वीवर दर वर्षाला होतात. पुढे भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास सिस्मोग्राफ अथवा सिस्मोमीटर असे म्हणतात. आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल या एककाचा वापर केला जातो. चला पुढे पाहूया आता. बघा, भूकंपाच्या वेळेस काय केलं पाहिजे? जमिनीवर बसा, टेबल, पलंग इत्यादीच्या एखाद्याच्या फर्निचरच्या खाली जाऊन बसणं गरजेचं आहे. पुढे बघा, भूकंपरोधक इमारतीचा वापर केला पाहिजे, ज्यामध्ये असेल IS 456 प्रकारची इमारत किंवा IS 1893 भूकंपरोधक आरेखन इमारत किंवा IS 13920 या इमारतीचा वापर केला जातो. लक्षात घ्या. तसेच भूकंपाची पूर्वसूचना मिळण्यासाठी लेझर रेजिंग, हेनरी व्हेरिलॉग, बेसलाइन, गायगर क्वार्टर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईल गेज, टिल्ट मीटर आणि स्ट्रेंज गेज इत्यादींच्या आधुनिक साधनाचा वापर केला जातो. तसेच जर पुढे बघितलं, अवर्गीय आग ही घन पदार्थाच्या संबंधित आहे, ज्यामध्ये लाकूड असेल, कपडे असेल, कोळसे असेल. बघा, परीक्षेमध्ये विचारलं जाते योग्य जोड्यामध्ये की अवर्गीय आग घन पदार्थाशी संबंधित आहे, ब वर्गीय आग ही द्रव पदार्थाशी संबंधित आहे, क वर्गीय आग हे वायू पदार्थाशी संबंधित आहे, ज्यामध्ये ऍसिटिलीन हा घरगुती गॅस या वायू पदार्थाशी संबंधित आहे. आणि ड वर्गीय आग ही रासायनिक पदार्थाशी
संबंधित आहे आणि ई वर्गीय आग ही इलेक्ट्रॉन संबंधित म्हणजे इलेक्ट्रिकल आग तिला म्हटलं जाते त्याच्याशी संबंधित आहे। बघा आग नियंत्रण करण्यासाठी आगीची कोंडी करणे हे एक महत्त्वपूर्ण उपाय आहे। त्यामध्ये जर विचार केलं की नुकतीच म्हणजे फेसासारखे पदार्थ सुद्धा आगीवर फेकले जातात, तसेच आगीवर पांघरून घालणे हे सुद्धा उपाय आहे। तसेच नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्टिरअप पंप, बघा लक्षात घ्या, स्टिरअप पंप हे सर्वात उत्तम साधन आहे। पुढचा घटक पाहूया, पेशी व पेशीअंगके। बघा पेशीमध्ये जर विचार केला, पेशी भित्तिका एक महत्त्वपूर्ण आहे। शैवाल, कवक व वनस्पती पेशीभोवती आढळते। प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते, लक्षात घ्या, प्राणी पेशीला पेशी भित्तिका नसते, वनस्पती पेशीला पेशी भित्तिका असते। तसेच पेशी भित्तिका ही मूलतः सेल्युलोज व पॅक्टिन या कर्बोदकापासून बनलेली असते। तसं पुढचं आहे पेशीद्रव्ये व पेशी पटल, जे पेशीभोवती असणारे पातळ आणि नाजूक व लवचिक आवरण असून पेशीतील घटकांना बाह्य पर्यावरणापासून वेगळे ठेवते। तसेच पेशीबाहेर काही बदल झाले तरी पेशीतील पर्यावरण कायम राखणारा काम म्हणजे प्रद्रव्य पटल, ज्याला समस्थिती असं म्हणतात। पुढे जर आपण पाहिलो महत्त्वपूर्ण याच्यामध्ये तर पेशीद्रव्ये, बघा पेशीद्रव्य म्हणजे काय की पेशीद्रव्य पटल व केंद्रक यामधील जे तरल पदार्थ असतात त्याला पेशीद्रव्य असे म्हणतात। पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे। पुढे बघा केंद्रकामध्ये गुणसूत्रातील कार्यात्मक घटकांना जनुके असे म्हणतात। बघा हे परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे, जनुकाद्वारे अनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढ्याकडे केले जाते। तसेच रक्तातील लोह रक्तकणिकेमधील आरबीसी हे केंद्रक नष्ट झाल्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो। पुढे पाहूया अंतर्द्रव्य जालिका। पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्द्रव्य जालिका असे म्हणतात। बघा लक्षात ठेवा, जे पाईपलाईन सारखी जी आपल्या शरीरामध्ये रचना असते ती म्हणजे अंतर्द्रव्य जालिका होय। म्हणजे पेशीमध्ये आतमध्ये विविध पदार्थाचे जे वहन करण्याचं काम आहे ते अंतर्द्रव्य जालिका करते। पुढचं आहे गॉल्गी काय, जर विचार केलं तर म्हणजे पॅकिंग विभागासारखे काम ही यंत्रणा करत असते, गॉल्गी काय यंत्रणा। ज्या गॉल्गी संकुलन हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे हे लक्षात ठेवा। पुढे बघा कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलनाचे वर्णन केले, ज्याला काळी अभिक्रिया असं म्हटलं जातं। काळी अभिक्रिया हे रंजक तंत्र त्यांनी विकसित केले, लक्षात घ्या। हे चेतासंस्थेचा सखोल अभ्यास त्या तंत्राद्वारे केला जातो। पुढे बघा पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्याची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका होय। बघा याच्यावर सहज परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, त्यामुळे लक्षात ठेवा। चला पुढे पाहूया, पेशीला ऊर्जा पुरवण्याचं काम तंतुकणिका करतात। तंतुकणिकेचं कार्य काय, पेशीला ऊर्जा पुरवणे, म्हणजे पेशीचं ऊर्जा केंद्रक म्हणजे तंतुकणिका होय। पुढे रिक्तिका बघूया, पेशीतील घटका द्रव्याची साठवण करणारे पेशी अंगक म्हणजे रिक्तिका होय। जे पेशीमधील जे घटक द्रव्य आहे त्याची स्टोअर करून ठेवण्याचं काम रिक्तिका करत असते। प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबा सारख्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते। पुढे बघा वनस्पतींच्या पानांना हिरवा रंग तर फुलांना लाल रंग, पिवळा, केशरी, निळा अशा अनेक रंग कशामुळे प्राप्त होतात, तर लवकामुळे प्राप्त होतात। परीक्षेमध्ये विचारलं जाते की वनस्पतींना विविध रंग खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतात, तर लवकेमुळे प्राप्त होते। जर पुढे बघितलं हिरवा रंग तर हरितद्रव्यामुळे वनस्पतीला प्राप्त होतो, ज्यामध्ये क्लोरोफिल यामुळे हिरवा रंग प्राप्त होतो।
गाजराला लाल रंग कॅरोटीन या द्रव्यसंयुगामुळे प्राप्त होतो. पिवळा रंग झॅन्थोफिल यामुळे प्राप्त होतो. जांभळा व पिवळा निळा रंग हा अँथोसायनिन या घटक द्रव्यामुळे प्राप्त होतो. गडद गुलाबी रंग बीटाला रंग असतो तो बिटालिन्स या घटक द्रव्यामुळे प्राप्त होतो. बघा टोमॅटोचा लाल रंग कशामुळे तर लायकोपिन तयार झालेले लाल रंग प्राप्त होतो. लायकोपिन टोमॅटो लायकोपिन यामुळे लाल रंग प्राप्त होतो. हरित लवक काय करतात रासायनिक ऊर्जेचे म्हणजे सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. पुढे बघा राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र ज्यांचं संस्था म्हणजे मुख्यालय आहे पुणे येथे राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र. पुढे महत्वपूर्ण घटक पाहूया मानवी शरीर व इंद्रिय संस्था. बघा हा घटक सुद्धा महत्वपूर्ण आहे. बघा आपल्या शरीरात पचन संस्था श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था प्रजनन संस्था अस्थि संस्थान स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय असतात. जर आपण त्यापैकी जर बघितलं की महत्वपूर्ण भाग जर बघूया आपण श्वसन संस्था. श्वसन संस्थेमध्ये हे वायू कोशाची आकृती आहे. लक्षात घ्या चित्र आहे परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते की फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना वायुकोश असे म्हणतात. लक्षात घ्या. पुढे बघूया आपण रक्तातील तांबड्या पेशी आरबीसी हे हिमोग्लोबिन हे लोहयुक्त रक्त म्हणजे लोहयुक्त प्रथिने असते हिमोग्लोबिन तांबड्या पेशीमध्ये. पुढे पाहूया आपण की बघा छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी काय असतं हृदय असतं आणि सर्वसाधारण हृदयाचं वजन 360 ग्रॅम असते. लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून की 360 ग्राम हे हृदयाचं वजन असते. मानवी हृदय हे एक स्नायुमय मांसल अवयव आहे. हृदय हे हृदय स्नायूने बनलेले असते. हृदयांचे किती 4 कप्पे असतात. बघा वरच्या कप्प्यांना आलिंद तर खालच्या कप्प्यांना निलय असं म्हणतात. पुढचं पाहूया म्हणजे रोहिणी रक्तवाहिन्या ज्या असतील शरीरात वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या असं म्हणतात म्हणजे त्यालाच रोहिणी असं म्हणतात. त्यामध्ये फुफ्फुस धमनी व्यतिरिक्त सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहतात. पुढे पाहूया नीला म्हणजे त्याला शिरा म्हणलं जातंय. शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे जे अशुद्ध रक्त असतं ते हृदयाकडे नेण्याचं काम नीला शिरा करत असते. म्हणजे फुफ्फुस शिरा व्यतिरिक्त उरलेल्या ज्या शिरा आहेत त्या सर्व शिरा जे असतील ते कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त वाहून नेतात. लक्षात ठेवा. बघा विल्यम हार्वे या शास्त्रज्ञांनी शरीरातील रक्ताभिसरण कशा पद्धतीने होते रक्ताभिसरणाचा सिद्धांत विल्यम हार्वे यांनी मांडला. पुढे पाहूया निरोगी माणसाच्या हृदयाचे दर मिनिटाला 72 ठोके पडतात. तसेच हृदय प्रत्येक ठोक्याला 75 मिलीलिटर रक्त पुढे ढकलतं. लक्षात ठेवा. चला पुढे पाहूया हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवाकडे रक्त पोहोचवण्याच्या व तेथून परत पाठवण्याच्या आणण्याच्या क्रियेला रक्ताभिसरण क्रिया असं म्हणतात. बघा रक्ताविषयी थोडक्यात माहिती पाहूया आपण. रक्त लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्त ही द्राव्य संयोजी आहे. ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल असतो. रक्ताचा सामू जो pH 7.4 असतो. लक्षात ठेवा. रक्तामध्ये 90 ते 92% पाणी असते. 6 ते 8% प्रथिने असतात. 1 ते 2% असेंद्रिय क्षार असतात. बघा हे एक लक्षात ठेवा. अल्ब्युमिन शरीरभर पाणी विभाजण्याचं काम करते. ग्लोब्युलिन्स संरक्षणाचं काम करते. फायब्रोनिजन आणि प्रोथ्रोम्बिन रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये मदत करते. चला पुढे पाहूया आपण. बघा रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये रक्तपट्टिका यांचा समावेश होतो. गोठण्याच्या क्रियेमध्ये रक्ताच्या एका घनमीटर मध्ये 2.5 ते 4 लक्ष असतात रक्तपट्टिका आणि रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.
बघा, रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट आणि रक्तातील फायब्रिनोजन या प्रथिनाचं असतं. लक्षात घ्या. मानवी रक्तगट पाहूया आपण. मानवाचे 3 रक्तगट आहेत. ए बी ओ हे 4 रक्तगट आहेत. मानवाचे मुख्य 4 रक्तगट आहेत. ए बी आणि ओ हे 4 प्रमुख रक्तगट आहेत. जर पुढे बघितलो आपण की शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते, त्याला रक्तपराधन असे म्हणतात. रक्तगट हा अनुवंशिक असतो. लक्षात घ्या. रक्तदाता म्हणजे जी व्यक्ती रक्त देते त्याला रक्तदाता असे म्हणतात, आणि जी व्यक्ती रक्त घेते त्याला रक्तग्राही असे म्हणतात. ओ गटाचे रक्त सर्व गटांना दिले जाते, म्हणून ओ या गटाला सुयोग्य दाता असं म्हटलं जाते, आणि ए बी या रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही असं म्हटलं जाते. बघा, ओ ला सर्वयोग्य दाता आणि ए बी रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही असं म्हटलं जाते. चला पुढे पाहूया. निरोगी माणसाचा रक्तदाब 120/80 मिमी व ते 139/89 मिमी मिर्क्युरीच्या पाऱ्याच्या स्तंभा एवढा असतो. तो मोजण्यासाठी, रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर या नावाचे यंत्र वापरले जाते. एक व्यक्ती 350 ml रक्तदान करू शकतो. तसेच 18 वर्षावरील व्यक्ती 3 ते 4 वेळा एका वर्षामध्ये 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. चला पुढचं पाहूया. ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. तसेच ए बी या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला, हे लक्षात ठेवा. तसेच रक्ताविषयी अभ्यास करणारं शास्त्र ज्याला हिमॅटॉलॉजी असं म्हटलं जातंय. पुढे पाहूया. आम्ल व आम्लारी यामध्ये जर आपण विचार केलो तर आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. ज्यामध्ये लिंबू असेल, विनेगार असेल, चिंच असेल यांना आम्ल असे म्हणतात. तसेच जर आपण पुढे पाहिलो तर तीव्र प्रकारची आम्ल यामध्ये सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांचा समावेश होतो. त्यांनाच खनिज आम्ल असे म्हणतात. परीक्षेमध्ये प्रश्न पडतो की खालीलपैकी खनिज आम्ल कोणते, तर माहिती असलं पाहिजे आपल्याला. सल्फ्युरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल हे खनिज आम्ल आहेत. तीव्र स्वरूपाचे आम्ल आहेत जे त्वचेवर पडल्यास त्वचा भासते. पुढे पाहूया. जे पदार्थ तुरट, कडवट चवीने व स्पर्शाला बुळबुळीत लागतात अशांना आम्लारी असं म्हणतात. ज्यामध्ये खाण्याचा सोडाचं रेणुसूत्र आहे NaHCO3 आणि कॉस्टिक सोडा NaOH हे रेणुसूत्र आहे, हे लक्षात ठेवा. हे आम्लारी आहेत. पाणी हे आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसते. आम्लधर्मी बी नसते आणि आम्लारी धर्मी बी नसते पाणी. तसेच पुढे जर आपण विचार केलं, लिटमस पेपर म्हणजे आम्ल किंवा आम्लारी आहे हे ओळखण्यासाठी लिटमस पेपरचा वापर केला जातो. ती लिटमस पेपर लायकेन या नावाच्या म्हणजे दगडफूल नावाच्या वनस्पतीच्या अर्कापासून तयार केले जाते. लक्षात घ्या, लिटमस पेपर लायकेन या वनस्पतीपासून तयार केले जाते. पुढे पाहूया. बघा, व्हिनेगार मध्ये ऍसिटिक आम्ल असतं, संत्र्यामध्ये सायट्रिक आम्ल असतं, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल असतं, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक आम्ल असतं, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असतं आणि लिंबूमध्ये सायट्रिक आम्ल असतं. लक्षात ठेवा, हे आम्ल कोणत्या याच्यामध्ये कोणते आम्ल असतात हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे पाहूया. आपल्या शरीरातील DNA डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड हे आम्ल असते, ते आनुवंशिक गुण ठरवते. पाठीमागच्या परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न आहे. चला पुढचं पाहूया आपण की आपल्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते.
ज्यामुळे अन्नपचन सुलभ होते। बघा, आपल्या शरीरातील हायड्रोक्लोरिक आम्लामुळे आपल्या शरीरातील अन्नपचन सुलभ होते, मात्र जास्त गरजेपेक्षा जास्त जर आम्ल झालं ते अपचन होतं आणि तेव्हा आम्लारी धर्मी औषध दिलं जातं। ते कोणतं आहे? मिल्क ऑफ मॅग्नेशिया नावाचं औषध दिलं जातं। चला पुढे पाहूया। पुढे आहे बघा, रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ डाव्या बाजूला तर नवीन पदार्थ उजव्या बाजूला लिहितात। रासायनिक अभिक्रियाचं सूत्र जर लिहित असतो आपण, रासायनिक अभिक्रिया कशी झाली, तर रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे जे पदार्थ आहेत ते डाव्या बाजूला आणि जो नवीन पदार्थ तयार झालेला आहे तो उजव्या बाजूला लिहिला जातो आणि मध्ये बाण काढला जातो, हे लक्षात घ्या। आणि जे डाव्या बाजूला लिहिलेले मूळचे पदार्थ म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे जे पदार्थ असतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणतात आणि जे नवीन पदार्थ तयार होतो त्याला उत्पादित असं म्हणतात। चला पुढे पाहूया। पुढचा उष्णतेचे मापन व परिणाम। त्यामध्ये उष्णतेचे SI पद्धतीतील एकक जूल आहे, CGS पद्धतीतील एकक कॅलरी आहे आणि अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये पडले जातात, त्यामुळे पाठ्यपुस्तकातील असतात, लक्ष द्या। तसेच बघा, सूर्य हा आपल्या पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचा सर्वात मोठा स्रोत आहे, म्हणजे सूर्यामध्ये केंद्रकीय एकीकरणातून ऊर्जा निर्माण होते, लक्षात ठेवा। तसेच पृथ्वी हा म्हणजे उष्णतेचा औष्णिक ऊर्जा स्रोत आहे। रासायनिक ऊर्जामध्ये लाकूड, कोळसा, पेट्रोल यांचा समावेश होतो। तसेच आपण जे घरामध्ये इस्त्री आणि विद्युत शेगडी वापरतो त्यामध्ये विद्युत ऊर्जा असते। चला पुढे, अणुऊर्जामध्ये युरेनियम असेल, थोरियम असेल इत्यादी अणुच्या केंद्रकांचे विभाजन होऊन म्हणजे केंद्रकीय विखंडन करून त्याद्वारे प्रचंड ऊर्जा निर्माण केली जाते। चला पुढचं पाहूया महत्वपूर्ण भागामध्ये। पाण्याचा उत्कलन बिंदू आहे 100 सेल्सिअस, तर गोठण बिंदू आहे 0, लक्षात ठेवा। पाण्याचा गोठण बिंदू आहे -38.8। पुढे पाहूया, चंद्रावर हवा नाही, लक्षात घ्या, चंद्रावर हवा नाही, त्यामुळे ध्वनी प्रसारणासाठी हवेचे माध्यमाची आवश्यकता असते। बघा, ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम 2 अंतराळामध्ये नसल्याने त्यामध्ये माध्यमामार्फत हे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही। तसेच पुढे जर बघितलं, वारंवारिता जे हर्ट्स या एककामध्ये, ध्वनीची वारंवारिता ध्वनी तरंगाची हर्ट्स या एककामध्ये मोजली जाते। तसेच जर सतार, व्हायोलिन आणि गिटार हे तंतुवाद्य आहेत, बासरी, सनई हे फुंकवाद्य आहेत, लक्षात ठेवा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा, स्वर विचारले जातात आणि तिची वारंवारिता विचारली जाते। साची वारंवारिता 256 हर्ट्स, रेची वारंवारिता 280 हर्ट्स, गेची वारंवारिता 312 हर्ट्स आहे, मची वारंवारिता 346 हर्ट्स, पची वारंवारिता 384 हर्ट्स, धची वारंवारिता 426 हर्ट्स आणि नीची वारंवारिता 480 हर्ट्स आहे, लक्षात ठेवा। परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जात आहे। चला पुढे बघूया, पुरुषाचे स्वरतंतू जवळपास 20 mm लांब असतात आणि स्त्रियाचे स्वरतंतू जवळपास 15 mm लांब असतात। पुढे बघूया, प्रकाशाचं परावर्तन। एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात, त्यांना प्रकाशाचं परावर्तन असे म्हणतात। चला पुढे पाहूया, ही आकृती बघून घ्या। हे आपाती किरण आहे, प्रकाश किरण आलेला, आणि हा परावर्तित किरण आहे आणि याच्यामधली जी आहे सरळ ती स्तंभिका आहे। हा झाला आपतन कोन आणि हा झाला परावर्तन कोन। आपतन कोन आणि परावर्तन कोन हे समान मापाचे असतात, लक्षात राहू द्या। यावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये पडतात। चला पुढे पाहूया आपण की
परावर्तित प्रकाशाचे परावर्तन, जर तुम्ही केश कर्तनालयामध्ये गेलात तर त्यामध्ये परावर्तित प्रकाशाच्या परावर्तन याद्वारे आपल्याला पुढील म्हणजे पाठीमागे कशा पद्धतीनं केस कट करतात ते आपल्याला पुढे आरशामध्ये दिसते. ते कोणत्या तत्वानुसार? परावर्तित प्रकाशाच्या परावर्तन या तत्वानुसार. तसेच आपण चंद्राचे पाण्यात प्रतिबिंब पाहतो ते कशामुळे? प्रकाशाच्या परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनामुळे पाहतो. यामध्ये महत्वपूर्ण जर बघितलं कॅलिडोस्कोप हे या गुणधर्मावर अवलंबून आहे. तसेच कॅलिडोस्कोप एक खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. वेगवेगळ्या रचना दरवेळेस वेगवेगळ्या रचना तयार होतात. त्यामुळे या कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी केला जातो. तसेच परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनामध्ये परिदर्शी सुद्धा हे त्याचं उदाहरण आहे. परिदर्शी म्हणजे जर विचार केला तर खालच्या म्हणजे समुद्रामध्ये खालच्या खिडकीतून तुम्हाला वरील खिडक्याचे समोरचे दृश्य दिसतं, तर ह्या परिदर्शी उपकरणामुळे दिसतं. परिदर्शीचा उपयोग पाणबुड्यामध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यास, तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूची टेहळणी करण्यासाठी केला जातो. म्हणजे कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर अवलंबून आहेत. बघा पुढे पाहूया आपण. ह्या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत सुद्धा गणिती प्रश्न पडतात, पाहून घ्या. तसेच मानवनिर्मित पदार्थामध्ये जर आपण विचार केलं तर प्लॅस्टिक हा मानवनिर्मित पदार्थ आहे. ज्या प्लॅस्टिकला हवा तसा आकार देता येतो त्याला थर्मोप्लॅस्टिक असं म्हणतात. थर्मोप्लॅस्टिक असं म्हणतात. त्यामध्ये पॉलिथिन असेल, PVC असेल, खेळणी कंगवे यांचा समावेश होतो. तसेच थर्मोस्टिंग ज्याला उष्मादृढ प्लॅस्टिक असं म्हणतात. पुढे जर आपण बघितलं अकार्यता या गुणधर्मामुळे प्लॅस्टिकला कोणताही आकार देता येतो. उष्णता आणि विद्युत दुर्वाहक आहेत, त्यामुळे विविध विद्युत उपकरणामध्ये याचा वापर केला जातो. वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोपे जाते. तसेच वाहनाचे ओरखड्यापासून संरक्षण व्हावे म्हणून गाडीवर टेफ्लॉन कोटिंग केलं जातं. हे लक्षात ठेवा. टेफ्लॉन हे एक प्लॅस्टिकचाच प्रकार आहे. तसेच भिंगे कृत्रिम दात बनवण्यासाठी पॉलिऑक्रेलिक प्लॅस्टिकचा वापर केला जातो. तसेच सुजाण नागरिकाने 4G सिद्धांताचा उपयोग करणे गरजेचे आहे. त्यामुळे रिड्यूस असेल, रियूज असेल, रिसायकल असेल आणि रिकव्हर असेल ह्या 4G तत्वाचा वापर करणं गरजेचं आहे. चला पुढचं पाहूया. थर्माकोल म्हणजे पॉलिस्टायरीन या संश्लिष्ट पदार्थाचे एक रूप आहे जे 100°C पेक्षा अधिक तापमानाला द्रव्य अवस्थेत जाते. ते धक्का शोधक असल्यामुळे नाजूक वस्तूचे संरक्षण करण्यासाठी आवरण म्हणून थर्माकोलचा वापर केला जातो. तसेच स्टायरीनमध्ये कर्करोगजन्य घटक असल्यामुळे थर्मोकोलच्या सततच सानिध्यात असणाऱ्या व्यक्तींना म्हणजे लिम्फोमा नावाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. लक्षात घ्या. पुढे पाहूया. थर्मोकोलच्या ज्वलनातून विषारू वायू हवेत सोडले जातात. जर थर्माकोलच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केले तर स्टायरीनचा अंश त्या अन्न पदार्थामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे ते अपाय होण्याची शक्यता असते. पुढे जर आपण पाहिलं काच म्हणजे सिलिका आणि सिलिकेट यांच्या मिश्रणापासून तयार झालेला अस्फटिकी टणक पण ठिसूळ घन पदार्थ आहे. त्यालाच काच असं म्हटलं जातंय. काच हा विजेचा दुर्वाहक आहे म्हणून विद्युत उपकरणामध्ये विद्युत विसंवाहक म्हणून काचेचा उपयोग केला जातो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काच आहेत. सिलिका काचचा उपयोग प्रयोगशाळेमध्ये काचेच्या वस्तू तयार केल्यासाठी केला जातो. बोरोसिलिकेट काच हे औषध निर्मितीमध्ये औषधे ठेवण्यासाठी केला जातो. अल्कली सिलिकेट काच याचा उपयोग पाण्यात विद्राव्य असल्याने तिला जल काच असं म्हणतात. पुन्हा हे शिशेयुक्त काच विजेचे दिवे असतील, ट्यूबलाइट असतील यामध्ये शिशेयुक्त काचेचा उपयोग केला जातो. प्रकाशीय काच मध्ये
चष्मे असतील, दुर्बीण असेल, सूक्ष्मदर्शी असेल यांचे भिंगे तयार करण्यासाठी केला जातो. रंगीत काच, सोडा लाईम काच हा रंगहीन काच असते. पुन्हा बघा संस्कारित काच, असे हे काचेचे विविध प्रकार आहेत. पुढे पाहूया. भारतात सुमारे 520 अभयारण्ये आहेत. लक्षात ठेवा, भारतामध्ये 520 अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यामध्ये पांढऱ्या बिबट्या ह्या अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या प्राण्याचं द ग्रेट हिमालय नॅशनल पार्क यामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे पांढरा बिबट्याचं रक्षण करण्यासाठी या अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. तसेच काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आसाममध्ये आहे ते एकशेंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. भरतपूरचं अभयारण्य जे पाणपक्ष्यासाठी जगप्रसिद्ध आहे. तसेच रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघासाठी प्रसिद्ध आहे. आणि गुजरातमधील गिरचं जे जंगल आहे ते दिमागदार आशियाई सिंहाचं जगातील एकमेव आश्रयस्थान आहे. लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जाते अभयारण्य आणि त्या संबंधित प्राणी. तसेच बघा, पृथ्वीवरील 71% भूभाग पाण्याने व्यापला असून 29% भूभागावर जमीन आहे, हे लक्षात ठेवा. तसेच पुढे पाहूया, ताऱ्याची शेवटचा पाठ आहे ताऱ्याची जीवनयात्रा. ग्रहमालिका व ताऱ्यामधील रिकाम्या जागेत आढळणाऱ्या आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. कोणत्या मेघांचा? आंतरतारकीय मेघांचा समूह असतो. तसेच पुढे बघूया, रात्री आकाशात आपल्याला 4000 तारे आपण सहज डोळ्यांनी पाहू शकतो. सूर्य हा त्यातील एक तारा आहे. तारे हे तप्त वायूचे प्रचंड गोल असतात. तसेच जर आपल्या आकाशगंगेत सुमारे 10⁻⁴ तारे आहेत, एवढे तारे आहेत, लक्षात ठेवा. तसेच सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग हा हायड्रोजनचा आहे, 26% भाग हा हेलियमचा आहे आणि उरलेला 2% भाग इतर आहे. चला पुढे पाहूया की मोठी अंतर मोजण्यासाठी शास्त्रज्ञ प्रकाशवर्ष या एककाचा वापर केला जातो. एक प्रकाशवर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेलं अंतर. प्रकाशाचा वेग आहे 3 लाख किलोमीटर पर सेकंद हा प्रकाशाचा वेग आहे, लक्षात ठेवा. पुन्हा बघा, सूर्याच्या केंद्र भागातील हायड्रोजन हा इंधनाचं कार्य करतो. परीक्षेमध्ये विचारलं जाते सूर्याच्या केंद्र भागातील डॅश डॅश हा इंधनाचे कार्य करतो, तर हायड्रोजन हा इंधनाचं कार्य करतो. तसेच प्रकाशाला चंद्रापासून आपल्यापर्यंत येण्यास 1 सेकंद वेळ लागतो, चंद्रापासून पृथ्वीवर येण्यास, आणि सूर्यापासून पृथ्वीवर येण्यास 8 मिनिटे वेळ लागतो, हे लक्षात ठेवा. चला, अशा पद्धतीने आपण आज विज्ञान या घटकावर म्हणजे विज्ञान या पाठ्यपुस्तकातील सर्व घटकावर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्वपूर्ण भाग असेल त्या सर्व भागाचं रिव्हिजन घटक वाईज अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे परीक्षेत संभाव्य प्रश्न यातील जास्तीत जास्त पडू शकतात त्या सर्व प्रश्नांवर आपण रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जेणेकरून आपल्याला परीक्षेत कोणताही प्रश्न चुकणार नाही. यातून सर्वांना परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. चला, ओके, बाय.